निफाड तालुक्यातील वैंते विद्यालय येथे महाराष्ट्र कृषी दिनानिमित्ताने प्रमुख पाहुणे म्हणून या शाळेतील माजी विद्यार्थी, कृषी क्षेत्रातील नामांकित उद्योजक ॲडव्होकेट श्रद्धा कासुर्डे यांना सन्मानित करण्यात आले. तसेच सचिव रतन गोमाजी वडगुले यांनी ॲडव्होकेट श्रद्धा कासुर्डे यांचा शॉल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच कृषी दिनानिमित्ताने ॲडव्होकेट श्रद्धा कासुर्डे, सचिव रतन गोमाजी वडगुले, मुख्याध्यापक गुजराती मॅडम यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट श्रद्धा कासुर्डे, विश्वस्त लक्ष्मणराव जिजाजी उगावकर, सचिव रतन गोमाजी वडगुले, मधुकर राऊत विश्वस्त, विश्वासराव कराड विश्वस्त, मुख्याध्यापक गुजराती मॅडम, पर्यवेक्षक टकले GM गुंजाळ सर, बर्डे सर, चकोर सर, क्रीडा शिक्षक सुभाष खाटेकर शिक्षक सह आदी विद्यार्थी उपस्थित होते. तसेच वैंते विद्यालयाचे माजी विद्यार्थी ॲडव्होकेट श्रद्धा कासुर्डे यांनी त्यांचे जीवन प्रवास या शाळेत कसा होता, या शाळेतील शिक्षक कशा पद्धतीने शिकवत होते, विद्यार्थ्यांसमोर आपला अनुभव त्यांनी सादर केला. न्यूज वर्ल्ड मराठी 24 नाशिक. या शाळेच्या मुख्याध्यापिका गुजराती मॅडम, तसेच आज ज्यांच्यामुळे हा सुवर्ण क्षण जो मला बघायला भेटलाय किंवा मी जो अनुभवते, ज्यांनी मला ही संधी उपलब्ध करून दिली, असे माझे आवडतीचे गणिताचे शिक्षक बर्डे सर, तुमचे मी खूप मनापासून धन्यवाद मानते. तसेच आमच्या आवडतीच्या मॅडम, माझ्या इंग्लिश टीचर बजाज मॅडम, असे क्रीडाचे सर माझे. आज 11 वर्षानंतर आवाज ऐकला, आजही तसाच आहे, तितकेच तरुण आहे. आणि असं इथे मी असं कुठेतरी हाईट कमी असल्यामुळे पहिल्या 2-4 मुलांमध्येच बसलेली असायची, आणि सर इथे उभे राहिल्यानंतर पहिल्या ते लास्ट पर्यंत प्रत्येक विद्यार्थी सरांच्या नजरेत परफेक्ट सर सांगणार, क्षीरसागर. माझं 8 दिवसातून 5 दिवस तरी नाव असायचं, कारण अशी चुळचुळणी करायची इकडे. तर ती गोष्टीची फार आठवण आज आली. तर आज हिरक महोत्सव या विद्यालयाचा सुरू आहे, त्याच्यासाठी मी खूप खूप शुभेच्छा देते या शाळेला. खरं तर राजकीय आणि सामाजिक प्लॅटफॉर्मवर बोलायची आता सवय झाली आहे. तिकडे विषय नसला तरी पण बोलता येतं, पण आज मी अशा ठिकाणी उभी आहे की ज्यांनी मला शिकवलं, मोठं केलं, आणि असंच मी इकडे असायची. त्यांच्यासमोर काय बोलायचं हा अगदी प्रश्नच आहे. सरांनी माझी ओळख करून दिली आपणास. हा माझा खूप उच्च प्रवास सांगितला, पण माझाही प्रवास जो होता तो अगदी शून्यातून हिरो टू झिरो अशी स्टोरी होती. अगदी 10 रुपये पण नव्हते, स्कूलला फी नव्हती, वर्षभरात एकच ड्रेस असायचा, जो फाटला जरी तरी तो शिवून पूर्ण वर्षात एकच ड्रेस. या परिस्थितीतून मी शिकलेली या शाळेची स्टुडंट आहे. आज कृषी दिन आहे, कृषी दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. सांगायला खूप आनंद होतो की आपण जेव्हा एखादं रोपटं लावतो किंवा बीज लावतो त्यावेळेस, किंवा अगदी एखादी बिल्डिंग बांधतो, तर त्याचा पाया हा खूप महत्वाचा असतो. कारण पाया पक्का असेल तर बिल्डिंग पडणार नाही. तर माझा पाया जो होता ती ही शाळा होती. 4थी पर्यंत मी माझ्या शिवडीच्या शाळेत शिकले, आणि ज्या दिवशी माझे वडील, म्हणजे अगदी कोणीतरी ऍडमिशन घेतलं, एकदम श्रीमंत घरातले, वैनते म्हणजे आज निफाड तालुक्यातली एक नामवंत शिक्षण संस्था, अतिशय चांगलं नाव, आपले ट्रस्टी ज्यांनी हे मेंटेन ठेवलंय, इतके विद्यार्थी इथं शिकताय बघून इतका आनंद वाटतोय. अशीच माझी बॅच, अशीच मी. तर ज्या दिवशी मी ऍडमिशनला आली आणि इथे बघितलं, शाळेचा वर्ग बघितला, वर्गात बेंच, कारण 4थी पर्यंत परिस्थिती ही होती की पट असायचा, सगळ्यांनी लाईन मध्ये बसायचं, पूर्ण दिवसभर एकच टीचर,
तर इथे आल्यानंतर जे आवडलं की इतकी पॉइंटवरती स्कूल होती, शाळेत सगळे बेंच होते, प्रत्येक तासाला लेक्चरचे, एक मधी खेळाचा पिरियड, सकाळी असं एवढं प्रसन्न वातावरण. तर लहानपणी आपल्याला नाही ह्या सगळ्या गोष्टींचं अट्रॅक्शन होतं. खूप हट्ट करून परिस्थिती नसतानाही 10वी पर्यंतचा जो प्रवास केला तो अविस्मरणीय आहे. आणि आज 16 वर्षानंतर 15-16 वर्षानंतर आज मी इथं आली. हा आतापर्यंतचे सगळे अवॉर्ड घेतले, सक्सेस मिळवलं, त्याच्यामधला सगळ्यात आनंदाचा दिवस आहे. कालही माझी शाळा तशीच होती आणि आज इतके बदल करून इतकं मोठं रोपटं झालंय हे बघून जो आनंद वाटलाय तो खूप मोठा आहे, न सांगता येणार आहे. बघा, शाळा माझी आहे, त्याच्यासाठी तुम्हाला हवी ती मदत मी कधीही तुम्हाला करायला तयार आहे. त्या पलीकडे इथून मी शिक्षण घेतल्यानंतर 11वी-12वी माझं इथे झालं आणि वडिलांनी मला सांगितलं की 12वीत जर पहिल्या 3 मध्ये पास नाही झाली तर 100% एका शेतकरी मुलाला लग्न करून पाठवून देणार. तर 12वीला सेकंड नंबरनी माझं तिकडे ऍडमिशन होतं KGDM कॉलेजला. सेकंड नंबरनी मी सायन्सला पास आउट झाली आणि त्यानंतर माझं मी BA LLB नाशिकला NBT लॉ कॉलेजला कम्प्लीट केलं. आफ्टर मॅरेज केलं आणि LLM झालंय माझं. मी मुंबई हायकोर्टला एक 4-5 वर्षांपासून क्रिमिनल लॉयर म्हणून प्रॅक्टिस करते. आतापर्यंत 30-40 असे क्रिमिनल बेल घेतले की जे सिनियर काउन्सिल घेतात. त्याही पलीकडे जर्नी सांगायची म्हटली तर सोशल वर्कची फार खूप जास्त आवड आहे. स्वतःचं फाउंडेशन आहे, स्वतःची एक आयुर्वेदिक प्रोडक्ट्सची कंपनी आहे, बायोपेस्टिसाइडची कंपनी आहे आणि पूर्ण इंडियामध्ये मी तिचा बिझनेस करते. 20 देश आतापर्यंत फिरून झाले. तर हे जे सुरुवात होती ही होती ती ऍक्च्युली. इथे जर मी परफेक्ट झाली नसते, कदाचित शिक्षण झालं नसतं, तर कदाचित ह्या उंचीवर गेली नसते. मॉरल ऑफ द स्टोरी ही आहे की शिक्षक आणि आपला हे एज खूप इम्पॉर्टंट असतं. ह्या एजमध्ये घडणं खूप इम्पॉर्टंट असतं. ह्या माझ्या शिक्षकांनी घडवलं. सरांचं गणित आणि इंग्लिश हे माझे अगदी न आवडतीचे विषय आणि अगदी आजही येत नाहीत. बर्डे सर जेव्हा पण येणार, काही आलं नाही, इतकं लक्ष देणार की म्हणजे आज पण आवाज आणि सरांचा मार मी कदाचित शेवटपर्यंत विसरू शकत नाही. म्हणजे हे मी वाईट इंटेन्शनने नाही सांगत आहे. त्यांना काळजी होती की माझे विद्यार्थी शिकले पाहिजे. मॅडम इंग्लिशला होते. इंग्लिश म्हटलं की मॅडम यायच्या म्हटलं की भीतीच वाटायची. सगळ्यात पहिले मला खाली बसून माझे गाल पिळणार. 8वी पर्यंत म्हणजे ABCD जरी लिहायचं म्हटलं तर बरेच अक्षर हातच ओळख नव्हता माझा. अशी मी स्टुडंट होते. पण तरीही माझ्या त्या शिक्षकांनी खूप घडवलं. BA LLB आणि LLM मी फर्स्ट क्लास डिस्टिंक्शन पास आउट झाली. सगळ्या विषयांना 90+ मार्क्स आहे आणि खरोखर आजचा दिवस खूप छान आहे. आणि मलाही म्हणजे अगदी असं काही सोशल प्लॅटफॉर्म आणि पॉलिटिकल प्लॅटफॉर्म असतं तर मी खूप मोठं भाषण दिलं असतं. पण माझ्या ज्या शिक्षकांनी घडवलं त्यांच्यासमोर मी खूप छोटी व्यक्ती आहे. त्याच्यामुळे मी जास्त वेळ घेणार नाही. MEBच्या माझ्यासाठी अजून एक महत्वाचा, मी आत्ताच जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये एक मेसेज सगळ्यांना देते की आपलं आरोग्य खूप महत्वाचं. त्याच्यावरती मी एक वर्क करते. सकाळी मी 2 तास त्याच्यामध्ये सेशन घेते, योगा घेते, ऍक्टिव्हिटीज करते. हे सगळं फ्री ऑफ कॉस्ट आहे. सांगण्याचं असं आहे की मी 12 वाजता झोपते, 4ला उठते. खूप बिझी शेड्यूल आहे, पण आपली हेल्थ हीच वेल्थ आहे. त्यामुळे आपण योग्य वेळेत जेवण करणं, पाणी पिणं, आपल्या आयुष्यात प्रत्येकाच्या आयुष्यात टेन्शन असतं. विद्यार्थ्यांना अभ्यासाचं टेन्शन, शिक्षकांना
वेगवेगळ्या विषयांचं टेन्शन असतं. MUBचे कॉलेजमध्ये ॲडव्होकेट नितीन ठाकरे जे आहेत त्यांच्या संस्थेला मी शिक्षकांना टीचर 1 दिवसाचं प्रशिक्षण असतं शिक्षकांचं, आणि त्यामध्ये वर्क लाईफ बॅलन्स असेल, हॅपीनेस असेल, हेल्थ असेल, अगदी स्ट्रेस मॅनेजमेंट असेल, टाईम मॅनेजमेंट असेल, ह्या सगळ्या गोष्टींवरती 100-200 शिक्षक तिकडे येतात आणि त्यांच्यासाठी हा उपक्रम ती संस्था राबवते. कारण आपण स्ट्रेस फ्री असू तर पुढचं कुठलंही काम चांगलं करू शकतो, किंवा हॅपीनेस असेल तर सक्सेस लवकर मिळू शकतो. तर आपली प्रत्येक दिवसाची जी थॉट प्रोसेस आहे ती पॉझिटिव्ह असणं फार गरजेचं आहे. तर नक्कीच सगळ्यांनी काळजी घ्या. आपले खाटेकर सर नक्कीच खूप चांगला व्यायाम, एक स्पेशल पिरियड आमच्या वेळेस होता, चांगली कवायत करून घेणे, सकाळी तुम्ही जे सुरुवात आहे आपली स्कूलची ती इतकी प्रसन्न हे आहे की अगदी हे सुरू होतं त्यावेळेस माझ्या डोळ्यात पाणी होतं. मी पुन्हा एकदा या शाळेचे, या संस्थेचे आणि बर्डे सरांचे, माझ्या शिक्षकांचे, विश्वस्तांचे आभार मानते की आज मला या ठिकाणी तुम्ही चान्स दिला. मी एक वृक्ष होते, एक छोटं बी होते, इथून मी मोठी झाली. माझं एक वृक्ष मला या संस्थेला कुठेतरी लावायचंय, म्हणजे अशी मी अनेक लावणार आहे, त्याचं एक तरी वृक्ष कायमस्वरूपी या शाळेत राहील आणि कधीतरी मी त्या येऊन बघेल की हा आपण हे लावलेलं वृक्ष आणि ही एक आपली आठवण आहे. असा कृषी दिनाचे खूप सारे प्रोग्राम मला होते, पण आज या ठिकाणीचा जो प्रोग्राम आहे हा मी कधीच न विसरणारा आहे, अविस्मरणीय आहे. आणि पुन्हा एकदा सगळ्यांचे, विद्यार्थ्यांचे, शिक्षकांचे, विश्वस्तांचे आभार मानते. थँक्यू सो मच.